श्री बोधेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या लहान मुलांना एक चांगले संस्कार देण्याचं शिबिर एकंदरीत पाहायला गेलं तर महिनाभरापासून चालू आहे आणि याच शिबिराला बऱ्याच वारकऱ्यांचं मोठं सहकार्य जे आहे ते लागलं गेले। बऱ्याच जणांनी पंक्ती देखील या शिबिरादरम्यान घेतल्या होत्या आणि एकंदरीत पाहायला गेलं तर माऊली तात्या गडदे यांनी या बालगोपाळासोबतच एक त्यांचं ते जरी वयानं मोठे जरी असले तर त्यांच्या मनाने ते लहान होऊन एक वेगळा आनंद जो आहे तो त्यांनी घेतला। आपण त्यांच्याशी जाणून घेऊत कारण की पूर्ण नियोजनामध्ये ते शिबिर सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ते काम करतायत। हे कार्यक्रम नेमकं कसे पार पडले त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करत तात्या एक वेगळं शिबिर या ठिकाणी पार पडलंय, सुरुवात कशी झाली, आतापर्यंतचा प्रवास कसा? 2020 मध्ये जेव्हा देशावर महामारी आली त्यावेळेस देहूचे विद्यार्थी त्या परिसरात येऊन बसले। त्यामध्ये माझे भाचे लक्ष्मण महाराज हेही आले आणि दुसरे विद्यार्थी हे आता इथं आहेत ते 25 विद्यार्थी या परिसरातले इथे येऊन थांबले गडावर, कारण गावात कुणी येऊ देत नव्हतं त्यांना। आणि त्यांनी या ठिकाणी 2021 मध्ये रोपटं लावलं, गावामध्ये सप्ताह केला मोठा त्या कोरोनाच्या महामारीमध्ये। आणि सोनिवरा येथील सुद्धा सप्ताह केलाही तुम्हाला माहिती आहे, ते गाव बाहेर निघत नव्हतं। तेव्हापासून आमची मनस्थिती अशी झाली की या गडाला एक आपण इथं वारकरी शिक्षण संस्था सुरू करावा, म्हणून बोधेश्वर वारकरी शिक्षण संस्था या नावाने आम्ही संस्था स्थापन केली। ही शिबिर बालसंस्कार शिबिर सुरुवात करायची ही संकल्पना कशी सुचली? आजच्या मितीला बालसंस्कार बालकावर जर संस्कार नाही केले तर ही लेकरं आज 60-70 विद्यार्थी इथं हे मोबाईल बघून गावामध्ये धिंगाणा खेळत असतात। म्हणून माझे हरिभक्तीपरायण आचार्य लक्ष्मण महाराजांनी संकल्प व्यक्त केला आणि देहूचे काही आमचे कृष्णा महाराज म्हणजे एकनाथ महाराज वैभव महाराज यांना या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांनी म्हणले की आपण एक महिन्याचं शिबिर घेऊ। 5 मे ते 5 जून या काळामध्ये शिबिर आयोजित केलं। लेकरायला कुठलीही फीस आकारली नाही, आम्ही मोफत या ठिकाणी त्यांना बालसंस्कार शिबिर देतो। आता तुम्ही म्हणाल ही कसं करायलात, परंतु माझे दोन्ही भाचे एवढे बलवान आहेत, दोघांनाही सांप्रदायिकचा नाद आहे। आम्ही स्वतः काही खर्च केला आणि ह्या विद्यार्थ्याकडून आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला असं काही आकडा? एक 60-61 काही विद्यार्थी थोडेसे वापस गेले, ज्यांना करमत नाही ते 80 पर्यंत विद्यार्थी गेले होते। आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी सहभाग असं काही एक आकडेवारी काही आली? 300-400-500 असं आले ना। आतापर्यंत येऊन जाण्यामध्ये 100-150 विद्यार्थी झाले, परंतु आज तरी 81 विद्यार्थी आहेत या ठिकाणी। बरं, आता खरं तर सकाळपासूनची त्यांचं नियोजन नाश्त्याचं वगैरे सकाळी आमच्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आता तुम्ही अशा लोकांनी पंक्ती दिल्यामुळं आम्हाला काही त्याचा खर्च बसला नाही। प्रत्येकाने एक पंगत घेतली होती, सकाळी नाश्त्याची एक, दुपारी जेवणाची एक आणि संध्याकाळची, अशा 3 पंक्ती असायच्या। जवळपास 120 लोकांनी पंक्ती दिलेल्या आहेत या ठिकाणी। किती पंचक्रोशीत म्हणजे 4-5 गावामधल्याच लोकांनी पंक्ती घेतली की नाही? या जसं मिळत तसं परळी तालुक्यातील असतील, इकडं आंबेजोगाई तालुक्यात असेल, ज्यांना माहीत झालं त्यांनी आम्हाला पंक्ती दिल्या। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माझ्या बोधेगावच्या अन्नदात्यांनी जास्त अन्नदान केलेले। अन्नदात्यामध्ये म्हणजे परळी आणि अंबाजोगाई या 2 तालुक्यातले अन्नदाते सहभागी। एकंदरीत पाहिला गेलं तर याच परिसरामध्ये आजची कीर्तन सेवा जी पार पडली, एकंदरीत पाहिला गेलं तर हजारोंचा माहोल आणि एक वेगळी कीर्तन सेवा देणारे कीर्तनकार आज संस्थेच्या माध्यमातून कीर्तन करतायत। आज त्यांच्या काय नेमकं भावनाशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काय एक संस्थेच्या माध्यमातून कीर्तन सेवा पार पडली, काय नेमका अनुभव? या ठिकाणी एकंदरीत रूप जे दिसतंय आपल्याला या भयान वास्तवामध्ये, जे युवक बिघडत आहेत व्यसनाने मोबाईलने, त्यांना एक योग्य दिशा देण्याचं काम तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, अधर्मावर विजय मिळवण्यासाठी ही वारकरी शिक्षण संस्था बोधेगाव जोग महाराजगड आचार्य लक्ष्मण महाराजी कुणगर, आमचे माऊली तात्या गडदे आणि त्यांचा संपूर्ण हा जो बोधेगावचा परिवार आहे अतिशय कष्टाने या धर्माचं काम करतायत। म्हणून या कामाला त्यांच्या आज जोड नाही आणि 80 ते 90 विद्यार्थी या ठिकाणी धर्माचं हे शिक्षण वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी घेत आहेत। म्हणून परळीमध्ये किती शिक्षण संस्था आहे असं एकंदरीत काही आकडेवारी तुम्हाला? परळीमध्ये सध्या तरी शिक्षण संस्था जवळपास 50-60 असतील, त्याच्यामध्ये आहेत सगळ्या ठिकाणी चांगलं काम सुरू आहे। त्याचप्रमाणे
या ठिकाणी सुद्धा 2021 पासून तात्या म्हणले तसं कोरोना विद्यार्थी संख्या जास्ती असं एकंदरीत विद्यार्थी संख्या या ठिकाणी मला जास्त आढळली. बाकीच्या ठिकाणी आहे, तिकडे प्रत्येक ठिकाणी आहे, पण या ठिकाणी विशेष करून ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ते या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी राहत आहेत, आईवडिलांना सोडून राहत आहेत. ही विशेष भगवंताची कृपा आहे. काय एक अपंग असून सुद्धा या संस्थेच्या कीर्तन सेवेला तुम्ही हजेरी लावली, काय वाटतंय? मला एकच वाटतंय, मी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक असा नारा आहे, सुखीजीने व्हावे जगणे व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. या लहान मुलांना सुद्धा शिकवण्यामध्ये आमचे तात्यांचे भाचे आणि प्रामुख्याने तात्यांनी हे केलं. म्हणून तात्यांचे माझे जवळजवळ मला वाटतं 30 वर्षाचे संबंध आहेत. तात्यांनी मला आमंत्रित केलं. एक दिवशी भेट झाली आमची आणि 27 तारखेला आलो आणि या ठिकाणी येऊन मुलांचा मी मग अशी हरिपाठ ऐकायला होतो. हरिपाठ ऐकला, एवढा आनंद वाटला की 1 महिन्यामध्ये एवढं झालं म्हणजे फार मोठं झालं आणि इथून पुढे होईल अशी अपेक्षा प्रकट करतो. एक खरं तर शिबिर चालू झाल्यापासून तुम्ही एक कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून सहकार्य करताय, सगळे देखरेख बघताय. सकाळपासूनची नाश्त्याची सोय किंवा इतर काही जे काही पंक्ती आहेत त्या कशा पद्धतीमध्ये पार पडलेत, काही अडचणी वगैरे आल्या? अडचणी काही अशा बिलकुल आलेल्या नाहीत, कारण सुरुवातीपासून आदरणीय माऊली मावांनी नियोजन केलेलं होतं. जवळपास दुपारच्या 60 पंक्ती आणि सकाळच्या नाश्त्याच्या 30 पंक्ती अशा 90 पंक्तींचं त्यांनी सुरुवातीलाच नियोजन केलेलं होतं. त्यामुळं आम्ही फक्त आजची पंगत झाली की दुसऱ्या दिवशीच्या लोकांना कॉन्टॅक्ट करायचो की उद्याची तुमची पंगत आहे. शिबिर ठरवणे अगोदरच पंक्ती पूर्ण बऱ्याच काही घेतल्या होत्या. अगोदर बऱ्याच गेल्या, त्यानंतर बऱ्याच अन्नदात्यांनी ज्यांना माहीत झालं त्यांनी नंतर येऊन आणखीन सहभाग घेतला. आमची पंगत असो, आमच्या कोणी एवढा निधी राहू द्या, कोणी धान्य दिलं, कोणी काही दिलं. त्यामुळं हे शिबिर निर्विघ्नपणे व्यवस्थितरित्या सगळं पार पडलेलं आहे. एकंदरीत पाहिला गेलं तर याच शिबिरामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. काय सकाळपासून नाश्त्याची सोय आणि कसं नियोजन या शिबिरामध्ये पार पडायचं सकाळी किंवा तुम्हाला संस्कार देण्याचं कसं काम चालू आहे? इतके भारी आहे. ते आमचे एकनाथ महाराज, कृष्णा महाराज, वैभव महाराज इतकं इथं चांगलं शिकवतात, सगळ्यांना समजून सांगतात. तितके इथं संस्कार भारी आहेत. पुन्हा हरिपाठ झाले तर आम्ही सगळ्यांच्या पायाती पडतात. हरिपाठ आता तू म्हणायला लागलास की आम्ही आई वडिलांच्या पाया पडतो किंवा इतर लोकांच्या, आतापर्यंत कधी पाया वगैरे पडला? पडलात ना आम्ही आता दर नाही शिबिरामध्ये सहभागी होण्याच्या अगोदर कधी घरी वगैरे पाया पडला नाही? म्हणजे शिबिरामध्ये आल्याच्या नंतरच तुला हे गुण आले म्हणायचे. बर, काय कसं सकाळी नाश्ता वगैरे कसा असायचा तुझा? बर, काय आज काय खाल्लं? बर, आणि दुपारचं जेवण वगैरे? बरं, बाकी इतर काय काय भेटतंय या शिबिराच्या माध्यमातून? आईस्क्रीम वगैरे भेटतात वाटतं? काय करमतंय का थोडं? काय बरेच विद्यार्थी पण जायला लागले का, तुलाच करमतं? बरं, एकंदरीत पाहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळतात आणि बोदेगावातील काही तरुण देखील आपल्यासोबत आहेत. शिक्षण संस्थेच्या या कामकाज जवळून आपण पाहताय, काय अनुभव? बुद्धेश्वर शिक्षण वारकरी संस्था जो महाराज आयोजितमध्ये आमच्या गावाचं भाग्य आहे. खरे भाग्य विद्यार्थी आदरणीय आमच्या बोदेगावचे विद्यमान सरपंच आदरणीय ताते, त्यांच्या डोक्यामध्ये एकदा बसलं की ते मग निघतच नाही. त्यांनी ठरवलं होतं की ते म्हणजे त्यांना संप्रदायाची गोडी म्हणायची. त्यांची गोडी म्हणजे ते आता शब्दात मी सांगू शकत नाही, एवढी गोडी त्यांना. बोदेगावचा आमचा सप्ताह असेल तिथं ते पूर्णपणे पार पडतात. त्यांच्या मनामध्ये होतं किंवा ह्या ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना आता बाहेर ठिकाणी आपण काही लोकांची नाही आहे तेवढी ऐपत, तर त्यासाठी या बोदेगावमध्ये या संस्था कशी तयार होईल त्यांनी 2018 पासून त्यांनी खूप प्लॅन केले आणि या ठिकाणी आज ते पूर्ण झाले. त्यामुळं बाकी एकंदरीत पाहिला गेलं तर या शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे काही महाराज मंडळी आपल्यासोबत आहेत. दिवसभराचा दिनक्रम कसा असायचा? आम्ही सकाळी मुलांना 5 वाजता उठायचो. 5 वाजल्यानंतर 5:30पर्यंत मुलं शौचालयाला जायची. 8 ते 5:30ला सूर्य नमस्कार योगासन आम्ही 1 तास घ्यायचे. प्राणायाम, मग
झाल्यानंतर योगासनं 7पर्यंत 6पर्यंत झाल्यानंतर 6 ते 7 आंघोळीला टाईम घेतो. आंघोळ झाल्यानंतर मग 7:30 वाजता देवपूजासाठी हरिभक्त पारायण योग वैभव महाराज हे देवपूजा कशी करावी, मग तो नित्यनेम देवाची पूजा, गण कसा लावायचा, हे सर्व त्या ठिकाणी त्यांना रोज घ्यायची. मग तो पाठ 8:30पर्यंत चालायचा. 8:30ला आम्ही नाश्त्याला सुट्टी द्यायचो. मग 8:30 ते 9:30पर्यंत नाश्ता वगैरे व्हायचा आणि 10 ते 12 या वेळेत हरिभक्त पारायण कृष्णा महाराज पाटील हे गीतेची संहिता द्यायचे. 12 म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्या खरं तर शिबिर तर पार पडलंय आणि पुढंही संस्था जी आहे ते कशा पद्धतीमध्ये काम करणार आहे, एकंदरीत त्याबद्दल काही सांगता येईल तुम्हाला? माझा मानस आहे या ठिकाणचे जे विद्यार्थी, जेवढे विद्यार्थी राहणार आहेत त्यांना अल्पशा दरामध्ये, सगळंच तर काही मोफत म्हणणार नाही मी, अल्पशा दरामध्ये होऊन इथं वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण इथं आणि बोधेश्वर शिक्षण संस्था आमची गावामध्ये आहे, तिथं शालेय शिक्षण हे करण्याचा माझा मानस आहे. की नक्कीच आम्ही घडवून आणणार आहेत आणि वर्षभर संस्था अशी वर्षानुवर्षी चालणार आहे. एकंदरीत पाहिला गेलं तर या शिक्षण संस्थेला स्थानिक बीड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा बऱ्याच काही संस्था असतील, त्यांनी देखील या शिक्षण संस्थेला मदत करायला पाहिजे. अशी एकंदरीत पाहिला गेलं तर भावना जी आहे ते या परिसरातलीच नाही तर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील वारकऱ्यांची आपल्याला येताना पाहायला मिळते. एकंदरीत पाहिला गेलं तरी पुढे शिक्षण संस्था ही कशी काम करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. आणि एकंदरीत पाहिला गेलं तर सर्वांच्या चेहऱ्यावर आता आतुरता लागली ती सांगता या कार्यक्रमाची. नेमकं सांगताचा कार्यक्रम कसा पार पडेल, कोणती दिग्गज मंडळी, महाराज मंडळी या सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहणार किंवा गायक मंडळी या परिसरातली उपस्थित राहणार किंवा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील भजनी मंडळ कुठून या सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहणार याची उत्सुकता देखील या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या या सर्व मंडळींना लागल्याचं देखील चित्र पाहायला मिळते. मात्र याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट्स आपण याच शिक्षण संस्थेसंदर्भातले देण्याचं काम करूया. कॅमेरामॅन सूर्य मीडिया बीड परळी.